नवीन घरात मोहित याचा पहिलाच दिवस होता. तेव्हा अचानक त्याच्या शेजारच्या घरातून एका मुलाचा रडण्याचा आवाज आला. मोहितला राहवलं नाही. तो त्या दिशेकडे निघाला. मोहितने जाऊन पाहिलं तर बाहेर अंगणात बसून मुलाची आई त्याला मारत होती आणि त्याला मारत मारत स्वतः पण त्याची आई रडत होती. त्याने पाहिलं की ती आई आणि मुलगा दोन्ही पण गरीब आहेत. कारण कपड्यावरून आपल्याला लगेच समजतंय की ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत. एकाच खोलीचं घर होतं, ते पण खूप जुनं झालं होतं. त्या मुलाने शाळेचा ड्रेस घातला होता. त्याने आत्ताच त्याच्या खांद्यावरून शाळेचं दप्तर काढलं होतं. 10 वर्षाच्या आसपास त्या मुलाचं वय होतं. ती आई रडत पण त्याला मारत होती. मोहित त्या आईला म्हणाला की तुम्ही का त्याला मारत आहात? त्याच्याकडून कोणती चूक झाली आहे? अनोळख्या मोहितला पाहून त्या आईने त्या मुलाला मारायचं सोडून दिलं. त्यानंतर ती आई मोहितकडे पाहू लागली. ती म्हणाली की तुम्ही कोण आहात? मोहित म्हणाला की मी तुमचा नवीन शेजारी आहे. कालच मी मोरे यांचं घर विकत घेतलं आहे. पुढच्या आठवड्यात बायको आणि मुले पण इकडे शिफ्ट होणार आहेत. मी कामानिमित्त आता इथेच राहणार आहे. त्यानंतर बायको आणि मुले पण येऊन इथेच राहणार आहेत. मोहित याचं बोलणं झाल्यावर ती महिला मोहितला म्हणाली की काय करणार भाऊ, 2 वर्ष झालं याचा बाप हे जग सोडून गेला आहे. दुसऱ्यांच्या घरात धुणी भांडी करून मी याला सांभाळत आहे. मी रोज याला वेळेवर तयार करून शाळेवर पाठवत असते. पण माहीत नाही हा रस्त्यामध्ये काय करत बसत असतो. पण हा शाळेवर खूप उशिरा पोहोचत आहे. शिवाय शाळेचा ड्रेस पण खूप खराब करून येतो. याच्या शिक्षकाने सांगितले आहे की कधी कधी तर दुपारच्या वेळेस हा शाळेत येत असतो. मी त्याला किती वेळापासून विचारत आहे की तू शाळेत उशिरा का जातो, रस्त्यामध्ये काय करत असतो. ह्याला एवढं मारलं तरी तो मला काही सांगत नाही. मोहितने त्या मुलाकडे पाहिलं. मुलगा खोलीमध्ये जाऊन दप्तर काढून त्याचा अभ्यास करत होता. तो मुलगा आईकडे डोळे मोठे करून पण पाहत होता. तो मुलगा खूप नादान होता. त्याला पाहून असं वाटत होतं की आईने जेवढं मारलं आहे त्याचा त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. मोहितने त्या महिलेला त्याचं नाव काय आहे म्हणून विचारलं. ती महिला म्हणाली की त्याचं नाव शिव आहे. मोहित त्याला म्हणाला की शिव जरा इकडे ये. शिव फक्त मोहितकडे टुकूर टुकूर पाहत होता, पण तो मोहितपाशी आला नाही. कदाचित शिवला मोहितची भीती वाटत होती. मोहित तिथेच उभा राहून शिवला समजावून सांगू लागला, हे बघ बाळा, आता तू एकटाच तुझ्या आईचा आधार आहेस. जर तू आईचं बोलणं ऐकत नसेल तर आईने काय करायचं? तुझ्याकडे बघून तर आई जगत आहे. तुझ्यासाठी आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत आहे. त्यामुळे आईचं मन कधी दुखवू नकोस. जे पण आई सांगत आहे ते तू ऐकत जा. मग आजपासून तू आईचं प्रत्येक म्हणणं ऐकणार आहेस का? मोहितने जसा शिवला प्रश्न विचारला त्यामुळे शिवने हा म्हणून डोकं हलवले. त्यानंतर मोहित त्याच्या घराकडे आला. पण दुसऱ्या दिवशी पण शिव आणि त्याच्या आईचा हा गोंधळ अजून सुरूच होता. शिव रडत होता आणि त्याची आई त्याला मारत होती. दुसऱ्या दिवशी मोहित त्यांच्या घरी गेला नाही. त्याच्या घरीच बसून त्या दोघांचं तो बोलणं ऐकत होता. मोहितला समजलं की नक्कीच शिव जो काही करत आहे याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे. मोहितने त्या दिवशी सुट्टी घेतली आणि विचार केला की शिवचं काय रहस्य आहे ते शोधूनच काढणार. त्याने विचार केला की उद्या जेव्हा हा शिव स्कूलला जाईल तेव्हा त्याचा पाठलाग करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मोहितची नजर शिववरच होती. शिवच्या आईने त्याला आंघोळ घातली, कपडे घातले, जेवण दिले. त्यानंतर वेळेवर स्कूलला जा म्हणून असं सांगून शिवची आई काम करण्यासाठी निघून गेली. शिवने एक गोष्ट नोटीस केली होती की एवढ्या कडाक्याच्या थंडीत पण शिवची आई स्वेटर घालत नव्हती. ती एक साधारण साडी घालूनच इकडे तिकडे फिरत होती.
आणि तिचं काम पण पाण्यामध्येच होतं. दोन्ही भांडी एवढ्या थंड पाण्यात करून पण हिला कशी थंडी वाजत नाही हा विचार मोहित करतो. आई गेल्यावर थोड्या वेळाने शिव त्याचं दप्तर घेऊन बाहेर निघाला. शिवने स्कूल ड्रेसवर एक स्वेटर आणि टोपी पण घातली होती, कारण खूप थंडी वाजत होती. आई स्वतः मात्र थंडी सहन करत होती, पण मुलासाठी तिने टोपी आणि स्वेटर खरेदी करून दिला होता. मोहित मनातल्या मनात म्हणाला की वा रे जननी, तू धन्य आहेस. स्वतः मात्र हजार दुःख सहन करत आहेस व त्याची हवा ती तिच्या बाळाला लागून देत नाही. मोहित पण शिवच्या पाठीमागे चालू लागला. त्याने तोंडाला मास्क लावला होता. त्या दोघांमध्ये जरा अंतर त्याने ठेवलं होतं. शिव चालत असताना तो एका मार्केटमध्ये गेला आणि तिथे तो चहाच्या दुकानापाशी येऊन थांबला. त्या चहावाल्यासोबत मोहित बोलत बसला होता. त्यानंतर शिवने त्याच्या शाळेचं दप्तर एका साईडला ठेवलं आणि तो काम करू लागला. मोहित समोरच्या चहाच्या दुकानापाशी चहा पीत शिवच्या प्रत्येक हालचालीवर त्याने लक्ष ठेवलं होतं. शिव कधी चहाचे कप धुत होता तर कधी शिव सगळ्यांना चहा नेऊन देत होता. 2 तास झाल्यावर शिव त्याचं दप्तर घेऊन रेडी झाला. त्यानंतर त्या दुकानवाल्याने त्याला काही पैसे दिले आणि तो पैसे घेऊन तेथून निघाला. त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यावर एका झाडाखाली शिव बसला. त्यानंतर शिवने त्याच्या दप्तरमधून सगळे पैसे काढले आणि इकडे तिकडे पाहून तो त्याचे पैसे मोजू लागला. ते पैसे पाहून मोहितला समजलं की हे पैसे त्याने खूप दिवसांपासून काम करून साचवले आहेत. शिवच्या चेहऱ्यावर एक संतुष्टी दिसत होती. त्यानंतर ते सगळे पैसे घेऊन शिव एका कपड्याच्या दुकानात गेला. मोहित अजून पण त्याच्यावर नजर ठेवून होता. जेव्हा शिव त्या दुकानाच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक मोठी कॅरीबॅग होती. त्या कॅरीबॅगमध्ये काहीतरी सामान होतं. त्यानंतर शिव अजून चहावाल्याच्या दुकानापाशी गेला. त्या चहावाल्यासोबत काहीतरी बोलत होता आणि ती पिशवी त्याने त्याच्यापाशी ठेवायला दिली. त्यानंतर तो पळतच त्याच्या शाळेकडे निघाला. मोहितला शिवच्या चेहऱ्यावरून समजलं की शिव खूप खुश आहे. तो पळत शाळेपुढे आला. शिव एका सरकारी स्कूलमध्ये शिकत होता. थंडीचे दिवस होते, त्यामुळे गुरुजींनी मुलांना बाहेर उन्हामध्ये बसवलं होतं. शिवने पाहिलं की त्याच्या शिक्षकाचं त्याच्याकडे लक्ष नाही, त्यामुळे तो हळूच त्या मुलांमध्ये जाऊन बसला. पण तो बसायला आणि शिक्षकाची त्याच्यावर नजर पडायला गाठ पडली. त्याच्या शिक्षकाने त्याला उठून उभा राहायला सांगितलं. मोहित खूप दूर उभा राहिला होता. त्याच्या शिक्षकाने त्याला खूप ओरडले आणि त्याला 50 उठाबशी काढायला सांगितल्या. 50 उठाबशी काढल्यानंतर शिक्षकाने त्याला बसायला सांगितलं. त्यानंतर मोहित घरी निघून आला. मोहितच्या मनात हजारो प्रश्न थैमान घालत होते. खरं तर शिवचा ड्रेस का खराब होतो आणि तो लेट शाळेला का पोहोचतो याचं उत्तर त्याला मिळालं होतं, पण तो असा का करत आहे असा प्रश्न त्याच्या मनात अजून आला होता. शाळा सुटल्यानंतर जेव्हा शिव घरी येत होता तेव्हा खिडकीमधून मोहितने पाहिलं की त्याच्या हातात दुपारचे कॅरीबॅग होते. एकदम खुशीमध्ये घरी आला. खिडकीमधून मोहित शिवच्या हालचालीकडे लक्ष देऊन होता. शिवची आई अंगणात बसून गहू साफ करत होती. त्याला पाहिल्यानंतर त्याची आई अजून त्याच्यावर ओरडली की अजून ड्रेस खराब करून आला आहेस आणि स्वेटर पण खराब केला आहे. हे देवा, मी या मुलाचं काय करू? शिव खूप आनंदात म्हणाला की आई, आजपासून माझा ड्रेस खराब होणार नाही. आई म्हणाली की शिव, तू रोज असाच म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी ड्रेस खराब करून घेऊन येतोस. त्यानंतर त्याच्या आईने त्याच्या हातातील कॅरीबॅगकडे पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं की तुझ्या हातामध्ये काय आहे आणि या कॅरीबॅगमध्ये काय आणलं आहे? लगेचच शिवने कॅरीबॅगमधून एक सुंदर स्वेटर बाहेर काढला आणि म्हणाला की आई, हा स्वेटर मी तुझ्यासाठी आणला आहे. आई, तुझ्यापाशी स्वेटर नाही. तू या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा काम करत असतेस. तुझे काम करताना हातपाय थरथर कापत असतात ते मला दिसले होते.
आजपासून तुला थोडी पण थंडी वाजणार नाही. स्वेटरला पाहून माहीत नाही, पण मोहितच्या डोळ्यातून अचानक पाणी येऊ लागले. आई त्याला ओरडत म्हणाली की, हा एवढा महाग स्वेटर तू कोठून घेऊन आला आहेस? तू चोरी केली आहेस का? शिव विश्वासाने म्हणाला की, नाही आई, मी चोरी केली नाही. मी एका अंकलच्या दुकानामध्ये चहाचे कप धुवून पैसे कमवले होते आणि त्यातून मी तुझ्यासाठी हा स्वेटर आणला आहे. चहाच्या दुकानात काम केल्यामुळे माझा ड्रेस तर रोज खराब होत होता आणि काम खूप असल्यामुळे शाळेत जायला उशीर पण होत होता. शिवचं बोलणं ऐकून त्याची आई त्याच्याकडे वेड्यासारखी पाहू लागली. कधी ती शिवकडे तर कधी ती स्वेटरकडे पाहत होती आणि बघत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू पण येत होते. तिने लगेचच शिवला मिठी मारली आणि म्हणाली की, हा स्वेटर तू माझ्यासाठी आणला आहेस? असं म्हणून त्याची आई मोठमोठ्याने रडू लागली. एवढ्या थंडीमध्ये आईच्या स्वेटरसाठी तू चहाचे ग्लास धुतले आणि शिवाय तुझ्या गुरुजीकडून आणि माझ्याकडून मार पण खाल्लास, असं म्हणून शिवला मिठीत घेत त्याची आई रडत होती. त्यानंतर ती स्वेटरकडे पाहत होती, मुलाकडे पाहत होती. हरणीसारखी आपल्या मुलाच्या कपाळाची पप्पी घेत होती. आई आणि मुलाचं खूप करुणामय दृश्य होतं. मोहित दगड बांधल्यासारखा त्या दोघांकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून वारंवार पाणीच येत होतं. एका छोट्या मुलाच्या मनात आईबद्दल असलेलं प्रेम पाहून मोहितला खूप आश्चर्य वाटत होतं. शिव त्याच्या आईला म्हणाला की, आई आता रडू नकोस. जेव्हा मी मोठा होईन ना, तेव्हा मी तुझे सारे दुःख दूर करणार आहे. त्याची आई म्हणाली की, या एका आशासाठी तर मी जगत आहे की तू एक दिवस मोठा होशील आणि मला सुख देशील. तुझा बाप गेल्यानंतर मी खूप थकली आहे. मोहितला अजून हे पाहवलं नाही आणि त्याला राहवलं पण नाही. मोहितने त्याचे डोळे पुसले आणि तो बाहेर आला. मोहितला नॉर्मल होण्यासाठी खूप वेळ लागला, पण तो शिवच्या घरी जाऊ शकला नाही कारण तो खूप इमोशनल होत होता. त्यानंतर तो अजून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला तर शिवच्या घरातून त्याला शिव आणि त्याच्या आईचा हसण्याचा आवाज येत होता. कारण शिवने आणलेला स्वेटर त्याच्या आईने घातला होता आणि त्याची आई त्याला विचारत होती की, मी कशी दिसत आहे? आणि शिव पण हसत आईला म्हणत होता की, तू खूप सुंदर दिसत आहे. तू या स्वेटरमध्ये महाराणीसारखी दिसत आहेस. आईच्या प्रेमाला सीमा नसते. ती आपली सुखदुःख आपल्या खुशीत सामावून घेते. जेव्हा आपण अस्थिर होतो तेव्हा ती आपल्याला साथ देते आणि नेहमी आपल्या पाठीशी उभी असते. आईचे प्रेम आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्याचे धैर्य देते आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचे बळ देते. आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या त्यांच्या निस्वार्थीपणा आणि प्रेमाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.